सृष्टीच्या आरंभी जेव्हा काहीच अस्तित्वात नव्हतं, न काळ होता न दिशा, न आकाश न पृथ्वी, न प्रकाश न अंधार, तेव्हा त्या असीम निःशब्द आणि गहन शांततेतून एक दिव्य तेज प्रकट झालं आणि त्या तेजातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. 4 मुखांनी 4 दिशांकडे पाहत 4 वेदांचा उच्चार करत त्यांनी आपल्या संकल्प शक्तीतून सृष्टीची रचना सुरू केली. विचारातूनच पर्वत उभे राहिले, नद्या वाहू लागल्या, वनस्पती उगवल्या, प्राणी जन्माला आले आणि अखेर मानवाने या पृथ्वीवर पाऊल ठेवलं. संपूर्ण सृष्टी ब्रह्मदेवांच्या इच्छेने, त्यांच्या आदेशाने आणि त्यांच्या नियमांनी चालू लागली. त्या क्षणी ब्रह्मदेव सृष्टीचे एकमेव केंद्र बनले होते. पण याच महानतेच्या क्षणी त्यांच्या मनात एक अतिशय सूक्ष्म पण अत्यंत घातक भावना हळूहळू रुजू लागली. ती भावना म्हणजे अहंकार. मीच सर्व काही आहे, माझ्याशिवाय काहीच नाही, माझ्या संकल्पा वाचून काहीही घडू शकत नाही, हा विचार त्यांच्या मनात खोलवर घर करू लागला. देव असूनही जेव्हा मी आणि माझं या शब्दांना स्थान मिळतं, तेव्हाच अधःपतनाची बीजं रोवली जातात. कारण अहंकार हा ज्ञानाचा शत्रू असतो. ब्रह्मदेवांनी स्वतःपासून सरस्वती देवीची निर्मिती केली, जी केवळ त्यांची कन्या नव्हती, तर ज्ञान, शुद्धता, विवेक आणि वाणीचं सजीव रूप होती. पण काळाच्या ओघात सृष्टीकर्त्याच्या मनात सृष्टीकर्त्याला न शोभणारी, मर्यादा भंग करणारी आणि विवेकशून्य भावना निर्माण झाली. ही भावना पाहून देवता, ऋषी, मुनी आणि संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली. कारण जो देव स्वतःच्या इंद्रियांवर, इच्छांवर आणि अहंकारावर विजय मिळवू शकत नाही, तो सृष्टीसाठी आदर्श कसा ठरू शकतो? हा गंभीर प्रश्न संपूर्ण विश्वासमोर उभा राहिला. आणि तेव्हाच आकाशात ओम नमः शिवाय असा गंभीर कंप पसरवणारा नाद घुमला आणि महादेव प्रकट झाले. त्यांच्या डोळ्यात क्रोध नव्हता, तर निर्विकार सत्य होतं, वैराग्य होतं आणि सृष्टीच्या संतुलनाची चिंता होती. त्यांनी ब्रह्मदेवांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की जो स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवू शकत नाही, जो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो, तो सृष्टीला योग्य दिशा देऊ शकत नाही. शिवांनी ब्रह्मदेवांचा शारीरिक नाश केला नाही, कारण नाश हा उपाय नव्हता. त्यांनी त्यांच्या अहंकाराचा नाश केला, त्यांच्या गर्वाचं आवरण दूर केलं आणि त्यांना त्यांच्या चुकीची तीव्र जाणीव करून दिली. ब्रह्मदेवांना आपल्या चुकांची जाणीव झाली, पण केवळ पश्चात्ताप पुरेसा नव्हता, कारण सृष्टीसाठी एक कठोर पण अत्यावश्यक निर्णय घेणं गरजेचं होतं. म्हणून महादेवांनी जाहीर केलं की ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माता असतील, पण त्यांनी आदर्शाचं स्थान गमावलं आहे आणि म्हणून त्यांच्या नावाने पूजा, उपासना आणि मंदिरं उभारली जाणार नाहीत. कारण पूजा म्हणजे केवळ फुलं वाहणं, दिवा लावणं किंवा मंत्र म्हणणं नसतं. पूजा म्हणजे त्या व्यक्तीला किंवा देवतेला जीवनात आदर्श मानणं असतं. आणि ज्या ठिकाणी अहंकार आहे, तिथे आदर्श निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच आज संपूर्ण भारतात ब्रह्मदेवाची पूजा जवळजवळ कुठेच होत नाही. फक्त राजस्थानमधील पुष्कर येथे एकमेव मंदिर आहे. कारण त्या ठिकाणी ब्रह्मदेवांनी आपल्या चुकीची पूर्ण जाणीव ठेवून प्रायश्चित्त केलं, अहंकाराचा त्याग केला, मौन स्वीकारलं आणि स्वतःला सृष्टीच्या नियमांपुढे नतमस्तक केलं. ही कथा देवांची निंदा करण्यासाठी नाही, तर मानवाला सावध करण्यासाठी आहे. कारण ही चूक मानवही वारंवार करतो. ज्ञान मिळालं की गर्व येतो, सत्ता मिळाली की नम्रता संपते, पैसा आणि यश मिळालं की आपण इतरांपेक्षा मोठे आहोत असा भास निर्माण होतो. आणि ज्या क्षणी अहंकार येतो, त्या क्षणी आदर संपतो, नात्यांत तडे जातात, पूजा थांबते आणि पतन अटळ ठरतं. म्हणूनच सृष्टीचा निर्माता असूनही ब्रह्मदेव पूजनीय राहिले नाहीत. आणि हीच कथा आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा धडा देते की देव होणं कदाचित कठीण नसेल, पण देवासारखं नम्र, संयमी आणि विवेकी राहणं हेच खरं कठीण आहे.